पाठ टोकाला गेलेला आहे। तू मराठी लोक गंदा आहे, तू मच्छी मटण खाते हो आणि या सोसायटीतील 4 कुटुंबांना दररोज असं बोलून त्रास दिला जायचा, अपमान त्यांचा केला जात होता। अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते असा आरोप होतोय। तर मनसेनं आता या संदर्भात आवाज उठवलाय। या सोसायटीत जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दम दिलाय। पासून मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा वेगवेगळ्या कारणास्तव वाद बघायला मिळतोय। हा वाद जास्त करून शाकाहारी आणि मांसाहारी या मुद्द्यावर हायलाइट झालेला बघायला मिळतो आणि तसाच वाद आता पुन्हा एकदा घाटकोपरच्या श्री शंभू दर्शन या सोसायटीमध्ये झालेला बघायला मिळतोय। हा वाद जो आहे 1 महिन्यापासून चालू आहे। सोसायटीचं इलेक्शन होतं, त्या इलेक्शनमध्ये मी फॉर्म भरला होता, त्याच्यामध्ये माझी हार झाली। मला 33 पैकी 12 मतं पडली। तर त्या 12 मतं पडले, डॉक्टर साहेब उभे होते, तेही हारले, मीही हारलो। तिथून बोलले की मराठी माणूस कधी वर येऊ शकत नाही, जिंकू शकत नाही। मला 1 महिन्यापासून खूप टार्गेट केलं आणि इथल्या माणसं आणि इथली जी आहे ना लेडीज गुजराती, काल ती अशी बोलली की मराठी लोक गुंडे बोलली ती अशी, आणि बोलते मराठी लोकांना ना इथं मराठी ना हिंदीत बोलून द्यायचं, त्याला म्हणजे मराठी इथं बोलून द्यायचं आणि इथं राहून सुद्धा द्यायचं। 2 दिवस हे मॅटर वाढत गेले, मानसिक त्रास जे चालेत, ग्रुपसारखे पोल करत चालले की जो आपण जो मराठी माणूस आहे ना, जो शिवाय देतो ना, त्याला आपण सपोर्ट करायचा नाही, त्यांना साईडला होतं, आपली एक मेजॉरिटी बनवायची, आपण एकत्र राहायचं, त्यांना एकत्र टाकायचं, ही त्यांची मानसिकता आहे।